कोल्हापुरात कंदमुळं आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शन भरलंय। यामध्ये 100 प्रकारची कंदमुळं, 150 प्रकारच्या औषधी वनस्पती आणि 50हून अधिक दुर्मिळ फुलझाडांचं प्रदर्शन समावेश करण्यात आलंय। आपल्या आजूबाजूला असलेल्या वनस्पती आणि कंदमुळं यामुळे आरोग्याच्या दृष्टीने वापर करण्याच्या हेतूने जनजागृती करण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलंय। सर्वसाधारणपणे आपल्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच कंदमुळं माहिती आहेत, त्यामुळे या महोत्सवात मात्र 100हून अधिक कंदमुळं पाहायला मिळतात। सर्वसाधारणपणे आपल्याला कंदमुळं ही किती माहिती असतात? 2, 3, 4, 5 जास्तीत जास्त 10। मात्र कोल्हापुरात या ठिकाणी 100हून अधिक कंदमुळांचं प्रदर्शन आहे ते भरलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कंदमुळं आहेत जी आपण कधीही पाहिलेली नाहीत, कधीही त्याचं नाव ऐकलेलं नाही। त्यांचा आकार असेल किंवा त्यांची जी पद्धत आहे, त्यांचे जमिनीमध्ये किती खोल असतात, ह्या सगळ्या संदर्भातली माहिती देणारे कंदमुळांचं प्रदर्शन आहे ते या ठिकाणी भरलेलं आहे। त्यामुळे एक वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळं आहेत ज्याचा उपयोग खरं तर आपल्या नेहमी जेवणामध्ये, कारण हे औषधी आहेत आणि त्याचं महत्व आहे ते खूप प्रचंड असणार आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर तेवढ्याच पद्धतीची ही औषधी वनस्पती या देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यांची नावं आपण कदाचित कधी ऐकलेली नसतात। ती सगळी ही वनस्पती आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्याचं खरं तर औषध, कुठली वनस्पती कुठल्या आजारावर आहे या संदर्भातली सगळी माहिती आहे ती देण्यात आली आहे। त्यामुळं एक खूप महत्वाचं प्रदर्शन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। मला सांगा, हे अशा पद्धतीचं प्रदर्शन सहसा पाहायला मिळत नाही, काय हेतू आहे कंदमुळांचं प्रदर्शन असेल किंवा औषधी वनस्पतींचं प्रदर्शन? आता आपण जर बघितलं तर इथे 100हून अधिक कंदांचे व्हरायटी आपण स्पेसिमेन्स ठेवलेले आहेत। 150हून अधिक औषधी वनस्पती इथे प्रदर्शित आहेत आणि 50हून अधिक फुलपाखरांना आकर्षित करणारे वनस्पती आपण प्रदर्शित केलेले आहेत। बघितलं की हे सगळे विद्यार्थी असतील, मुले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत आणि कंदमुळांचे प्रदर्शन, आणि ह्याचं महत्व असं आहे की शेतकऱ्यांनी देखील अशा पद्धतीने याची लागवड करून, कारण या कंदमुळांना मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे, त्याला खूप मार्केट आहे ते तयार आहे, त्यामुळे ते मार्केट आहे ते कॅच करणं शेतकऱ्यांनी, हे खरं तर उद्देश या महोत्सवाचा आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।